नमस्कार मंडळी, मी अनुजा आणि तुमचं सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। मी ना काही मीशोवरनं ज्वेलरी ऑर्डर केले, त्याच्यामध्ये मिक्स आहेत, म्हणजे ट्रेडिशनल थोडा वेस्टर्न असं काही इयरिंग्स असं काही ना काही मिक्स आहे आणि त्या अगदी अफोर्डेबल आहेत। आणि हा व्हिडिओ बनवायला एवढा उशीर का लागला तर ते एक एक असे मला रिसीव होत होते, सगळे असे एकदम मिळत नव्हते, म्हणून हा व्हिडिओ सगळे एकदम आल्यानंतर मी बनवते। तसं बघायला गेलं तर हा व्हिडिओ गुरुवारी अपलोड व्हायला हवा होता, पण एक दिवस लेट होतोय। सो चला, बाकीची काहीही बकबक न करता डायरेक्टली मी तुम्हाला माझं ज्वेलरीचं कलेक्शन दाखवते, जे मी रिसेंटली मीशोवरून परचेस केलेलं आहे। ओके, सो फर्स्ट मी हे घेते। हे ना 6 काय म्हणतो आपण, गळ्यात छोटेसे असे हे आहेत, नेकलेस नाही आहे, जस्ट असं छोटे छोटे पेंडेंट असतात ना, अगदी इझिली वेस्टर्न आउटफिट वरती कॅरी करू शकतो आपण। जास्त असं तामझाम नाही आहे की अगदी मिनिमम असे हे आहेत। 1 2 3 4 5 आणि 6 हे मला 110 की 100 की 110 रुपयाला मिळालेले आहेत। बरं, मी जे तुम्हाला दाखवेन सगळे प्रोडक्ट, त्याची लिंक मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, सो तुम्ही जाऊन हे घेऊ शकता। आणि मी आता ना एक ओपन करते, कारण का मी हे अजून ओपन केलेले नाहीये। सो आतमध्ये डिफेक्टिव्ह पीस आहे का नाही ते सुद्धा मला माहित नाही, सो मला सुद्धा आताच कळणार आहे। पण हे अगदी असे मिनिमल आहेत, म्हणजे ना मस्त स्टाईल करू शकता तुम्ही ह्यांच्यासोबत। हे असे नेकलेस पेंडेंट वाले, मला याला शब्द आठवत नाही एक्झॅक्टली काय म्हणतात तो। बरं, हा असा ही अशी चेन आहे, चेन, येस, अशा चेन आहेत या। सो याला असं अगदी स्मॉल असं पेंडेंट आहे, दिसते तुम्हाला, हार्ट शेप मध्ये असं पेंडेंट आहे, अगदी स्मॉल दिसलं। ओके, मे बी हे मला असं वेगळं दाखवावं लागेल, पण हे अगदी स्मॉल असं हार्ट शेप वाला पेंडेंट आहे आणि प्लेन आहे बाकी सगळी। सो जीन्सवर, वन पीसवर, एखाद्या क्यूट अशा फ्लोरल ड्रेसवर हे खूप छान जाईल। हे बघा, हे असं काहीसं होईल। हे चेन मोठी आहे, एवढी नाहीये, पण बघते मी घालून, मला वाटतं ही शॉर्ट असेल का चेन जास्त। थोडी मला शॉर्ट होते बहुतेक ही, पण हे जर का एवढंच असं असेल तर बरोबर आहे। कळलं? मी काय करते माहितीये, हे सगळे 6च्या 6 एकदम ओपन करते आणि मग तुम्हाला दाखवते, नाहीतर हा व्हिडिओ उगीच जास्त मोठा होईल। सो बेटर आहे की मी तुम्हाला हे 6च्या 6 एकदम ओपन करून दाखवते। ओके, सो मी हे असे 6 ना सेपरेट केलेत। हे बघा, हे एक आहे, फक्त ह्याला एक सिंगल मोती आहे। देन नेक्स्ट हे तुम्हाला मगाशी मी दाखवलं हार्ट शेप वाला, ओके। आणि हे आहे ना, हे डबल आहे, म्हणजे ह्याला हार्ट शेप पण आहे आणि हे असं सिंगल मोती पण आहे। हे त्याले 3 वेगळे करते। देन हे 4th वाला, हे बघा, दिसते, हे मस्त आहे, म्हणजे ना हे मला जाम आवडलंय, सगळ्यात जास्त मला हे आवडलंय। आणि 5वा आहे हे हाफ मून, हल्ली खूप ह्याचं फॅशन आहे, खूप फेड आलंय ह्याचं हल्ली खूप। ओ माय गॉड, नाही तुटलं नाहीये, वेट आहे माझ्याकडे, ह्याच्यातून निघालेलं आहे, तुटलं नाहीये, मला वाटलं तुटलं की काय। हे मी लावू शकते परत, ओके। आणि लास्ट आहे हे हार्ट शेप मध्ये, आणि त्याला डायमंड सुद्धा आहे। सो हे असे 6 पीस मला 100 की 110 रुपयाला मिळालेत। मे बी 100 रुपयालाच आहे ते, मला हे सेल मध्ये, मागे जो मीशोवरती ना बहुतेक आहे ना दर रविवारी ना सेल लागतो, तर त्या सेल मध्ये हे मी घेतलेत। छान वाटतायत ना? तसं मला माहित नाहीये मी हे सगळे एकत्र म्हणजे सगळे खरंच वापरू शकते का, कारण तसं माझं जरा असं ड्रेसिंग वगैरे करून जाणं नसतं मोस्ट ऑफ द, कारण का मी बऱ्यापैकी युनिफॉर्म वरतीच असते, म्हणून। नेक्स्ट आहेत हे इयरिंगचा सेट आहे हा, हे एक मिनिट, हे बघा, हे ना वेस्टर्न आउटफिटवर जाणारे इयरिंग्स आहेत। हे स्टार मधले आहेत, देन हे हार्ट शेप मधले आहेत, दिसतात, ओके।
आणि हे असे हे सुद्धा वेस्टर्नवरतीच जातील. हे बघा लॉक होईल का व्यवस्थित. ओके, सो हा सेट आहे. किती कानातल्यांचा आहे? 1 2 3 आणि हे 2 5. हे 5 कानातल्याचा सेट आहे. हा मला 140 रुपयाला मिळालाय. 140 रुपयाला. तुम्हाला अजून सुद्धा कमी मिळू शकतो हा, जर का सेल वगैरे काहीतरी असेल. सो मला वाटतंय हे मी तसे फारसे यूज नाही करणार, पण हे मी यूज करेन. हे खूप चालतात, ह्या डिझाईन्स खूप चालतात. टॉप्सवर ड्रेसेसवर वगैरे ना असं मस्त जातात आणि छान लुक देतात. हे ह्याच्यामध्ये सिल्वर कलरमध्ये सुद्धा माझ्याकडे एक सेट आहे, पण तो खूप जुना झालाय म्हणून मला आता दाखवण्याच्या कंडिशनमध्ये नाहीये. तो सुद्धा मिशोवरनच घेतलाय, फक्त गोल्डनच्या ऐवजी सिल्वर कलरमध्ये. छान वाटतात. आता मला ऍक्च्युली घालून बसायला पाहिजे होतं. नेक्स्ट एक ट्रेडिशनल चोकर आहे, जो ना मी आत्ताच एक रिसेंटली व्हिडिओ केलाय दुपारीच, ज्याच्यामध्ये मी यावीची रिॲक्शन घेतले. एक साडीचा लुक केला होता. सो त्या साडीवरती मी हा चोकर घातला होता. मोत्यांची माळ म्हणायची की चोकर म्हणायचं माहित नाही, पण हा चोकरच आहे. उलटा घातलाय वेट. अरे दोन्ही साईड नाही हा बघ. मस्त वाटतो. खूप अगदी सिंपल आणि मस्त असं लुक देणार आहे. छान वाटतो. मला तर फार आवडलाय. आणि ना याच्यासोबत इयरिंग सुद्धा येतात. हे बघा दिसले. हा 135 रुपयाला मला मिळालाय. आणि हे चोकर आणि ह्यांचं पॅकेजिंग पण बघा. असंच काही पण करून दिलं नाहीये. प्रॉपर डबी आहे. म्हणजे माझ्यासारख्यांना जे असे सगळं एकत्र कोंबून ठेवायची सवय असेल ना, तर त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. म्हणजे सेपरेट राहू शकतं. हा मला मिळाला 135ला. हा तुम्ही ट्रेडिशनल साडी, चांगला एखादा मस्त अनारकली वगैरे अशावर घालू शकता. पुढचा जो प्रॉडक्ट आहे ना, तो माझा फेवरेट आहे. म्हणजे हा ॲक्च्युली पूर्ण ट्रेडिशनल आहे, पण आपल्या महाराष्ट्रीयन ज्वेलरीमधला माझा हा पर्सनल फेवरेट आहे. मला हा अतिशय जास्त आवडतो. वेट ही आहे ठुशी. आणि मला ही ठुशी फक्त 100 रुपयाला मिळालेली आहे. ही बघा किती छान आहे बघा. अगदी मस्त आणि नाजूक आहे. ह्याच्यामध्ये ना ज्या मोठ्या असं साजवाल्या, म्हणजे मी घालून दाखवते, कोल्हापुरी साजवाल्या ज्या ठुशी येतात ना, ज्या नऊवारीवरती वगैरे आपण घालतो मस्त, त्या पण भारी असतात. पण आहे ना अशी म्हणजे साधीशी साडी असेल काठपदराची, तर त्याच्यावरती आहे ना ही अशी अगदी नाजूक वाली ठुशी किती भारी वाटते बघा. आणि ही फक्त 100 रुपयाला आहे. याच्यापेक्षा अजून जास्त म्हणजे किती अफोर्डेबल मिळणार ना. फक्त 100 रुपयाला आहे. छान वाटते ना. मला ठुशी जाम आवडते. म्हणजे बाकी सगळा कोल्हापुरी साज वगैरे सगळं एका साईडला, आणि ही ठुशी असं माझ्यासाठी, कारण का मला ही भरपूर आवडते. आणि त्यात मला ही 100 रुपयाला मिळाले. म्हटलं चला घेऊन टाकूयात. मस्त आहे. पुढचा प्रॉडक्ट सुद्धा ट्रेडिशनल आहे. आणि हा आहे ना, माझ्याकडे एक साडी आहे ग्रे कलरची. फेब्रुवारीमध्ये माझ्या बहिणीचं लग्न होतं. सो तेव्हा मी हे घेतलेलं आहे. आणि त्या साडीवरती मला घालायचा होता, पण ऐन मुमेंटला लग्नात मला काही ती साडी नेसता आली नाही. त्यामुळे ह्या सेटला सुद्धा घालायचं अजूनपर्यंत मुहूर्त आलेला नाहीये. हा ना असा, ह्याची प्राइस मला आता एक्झॅक्टली आठवत नाहीये, कारण का खूप जुना आहे हा. अजून तसाच आहे हा बॉक्स वगैरे. हे बघा दाखवते मी तुम्हाला. हा चोकर आहे. असं छान रॉयल असा लुक देणार आहे ना मस्त. हे बघा असा छानसा चोकर आहे. त्याच्यासोबत हे कानातले सुद्धा आहेत. मला वाटते थोडे मला मोठे वाटेल ब्रॉड, पण ह्या सेटला ते मॅच करतील. तो जेव्हा आपण लुक रेडी होतो तेव्हा ते मॅच करतील. सो ह्याची प्राइस फक्त मला माहित नाहीये. मला वाटतंय ना हा 150-200 रुपयाचा असावा. त्याच्या पलीकडे त्याचा जास्त महाग असता तर मी घेतलाच नसता. 150-200 रुपयाचा आहे म्हणून मी घेतलाय असा बहुतेक. पण मी तुम्हाला लिंक देईन, सो लिंक करून तुम्ही घेऊ शकता. ओके, सो हे काहीसे 5-6 असे ज्वेलरी प्रॉडक्ट होते जे मी मिशोवरनं घेतलेत, तुमच्यासोबत शेअर केलेत. आणि हे अगदी अफोर्डेबल आहेत. म्हणजे मला असं म्हणायला हरकत नाही की सगळे प्रॉडक्ट ऑलमोस्ट 200च्या आतमधले आहेत. आणि जर का तुम्ही संडेला घेतलात तर संडेला मिशोवरती सेल असतो, त्यामुळे बहुतेक तुम्हाला हे अजून जास्त डिस्काउंटने सुद्धा मिळू शकतात. लिंक हवी असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला हे जर का प्रॉडक्ट आवडले असतील तर घेऊ शकता. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आणि वेट तुम्हाला ना मिशो बद्दलचे
मी फक्त मिशो का म्हणते तर मला भरपूर असे अफोर्डेबल प्रॉडक्ट मिशोवरती मिळतात. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट, मी महागड्या प्रॉडक्टमध्ये का इन्व्हेस्ट करत नाही तर मी एक अशी वेल ऑर्गनाइज्ड मुलगी नाहीये. म्हणजे मला सगळं पर्टिक्युलर व्यवस्थित ठेवता येतं. आता पण मी हे जे घेतलेत सगळे ज्वेलरी ते मला जेव्हा हवी असतील ना तेव्हा मला मिळणार नाहीत, कारण का मी तेवढी ऑर्गनाइज नाहीये, वेल ऑर्गनाइज नाहीये. म्हणून मी जास्त महागड्या वस्तू घेत नाही. म्हणजे असं समजा चुकून माकून कुठे हरवलं किंवा तुटलं तर ते 100 रुपये माझ्या जीवाला लागणार नाहीत. पण तीच वस्तू जर का 1000-1500 रुपयाची असेल, 2000 रुपयाची असेल तर ती माझ्या जीवाला लागेल की यार मी एवढे पैसे घातलेत आणि मी ती भरपूर वेळा घालू शकली नाही, भरपूर वेळा वापरू शकली नाही. म्हणून मी मिशो वापरते. आणि हा कुठचाही पेड व्हिडिओ नाहीये. मला हे प्रॉडक्ट फ्री मिळालेले नाहीयेत. मी हे स्वतःहून पैसे देऊन प्रॉडक्ट घेतलेले आहेत. आणि अजून तुम्हाला मिशो बद्दल अशी एखादी सिरीज हवी असेल किंवा म्हणजे कुर्ती, ड्रेसेस, फुटवेअर, बॅग्स, तर मला नक्की असे व्हिडिओज तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायला आवडतील. तर मला फक्त कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय बघायला आवडेल, म्हणजे कुठचं कलेक्शन बघायला आवडेल. ओके, सो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय अँड टेक केअर.